प्रार्थना करून घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांना आदेश. अनादी काळापासून आत्तापर्यंत आणि इथून पुढे महादेवापासून येणाऱ्या प्रत्येक जो कोणी शिकवणारा व्यक्ती असेल त्या गुरु परंपरेपर्यंत ही गुरु परंपरा श्रेष्ठच असणार आहे आणि ही परंपरा चालतच राहणार आहे. याच्या मागचं कारण असं आहे बघा, भक्ती मार्गामध्ये ज्या वेळेस एखाद्याला गुरु दीक्षा घ्यायची असेल, गुरु परंपरेमध्ये यायचं असेल, गुरु आज्ञेचं पालन करायचं असेल तर त्याला गुरूंच्या परीक्षेत उतरावं लागतं, तरच तो गुरूंच्या सानिध्यात टिकू शकतो, अन्यथा नाही. कारण की जे आपले सद्गुरू असतात त्याला घ्या, वाटलं तर बाहेर कोणतरी असेल तर घेऊन ठेवा त्याला कोणतरी. त्याचप्रमाणे गुरु परंपरेमध्ये टिकायचं असेल तर गुरूंच्या आज्ञेचं पालन करावं लागतं. तर अशाच काही घटना त्या काळामध्ये, स्वामी महाराजांच्या काळामध्ये पण अशाच काही गुरु शिष्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्या म्हणजे गुरु भक्ती दाखवणे, गुरूंवर प्रेम असणे. त्यावेळेस स्वामी महाराजांची काही लोक अनेक भक्ती करायचे, स्वामींना सद्गुरू रूपामध्ये पाहायचे. कारण की स्वामी महाराज हे साक्षात ईश्वर होते, भगवंत होते. त्यामुळे महाराजांची लोकांना भक्ती करणे हेच एक सोपं पडायचं. कारण की महाराजांची दीक्षा घेणे तेवढं सोपं नाही आहे. महाराजांची दीक्षा घ्यायची म्हणजे जन्ममृत्यूचा खेळ. म्हणजे अशा प्रकारे स्वामींची भक्तीही करत असायचे आणि त्यांना मनापासून गुरुही मानायचे, सद्गुरू मानायचे. पण एखाद्याला जर महाराजांना परीक्षा पाहायची असेल तर महाराज इतकी कठोर परीक्षा घ्यायचे तर महाराज असे सर्प विर्प अंगावर सोडायचे. महाराज अंगावर वाघ सोडायचे. कोण एखादा व्यक्ती कशाला बाबा याची दीक्षा घ्यायची, वाघ एखादा अंगावर सोडतोय, सर्प सोडतोय, हे गुरु आम्हाला नकोय. मग त्या काळामध्ये महाराज अशा काय परीक्षा बघायचे दीक्षा न घेता पण त्याला महाराज एकदाच हसवत ठेवायचे. त्याची भक्ती बघून, त्याची परीक्षा बघून त्याला इतकं श्रीमंत करून टाकायचे तर तुम्ही विचारही करू शकत नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला एक अशी मी सुंदर कथा सांगणार आहे, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचंय. एका संताच्या मुखातनं मी ऐकलेली ही कथा आहे, खूप सुंदर आहे. एक योगी होते, महान तपस्वी होते आणि त्यांच्याकडे एक साधक दीक्षा घ्यायला गेला. त्यांनी अनेक वर्ष त्याची परीक्षा बघितली. त्यावेळेस त्याला कुठेतरी गुरुमंत्र झाला. गुरुमंत्र झाल्यावरती त्याला गुरूंनी सांगितलं, त्या जुन्या काळामध्ये कसं असायचं माहितीये का, असे जवळ ठेवायचे नाही शिष्याला. शिष्याला कधीच जवळ ठेवलं नाही. कारण की जवळ ठेवलं तो आळशी होईल, त्याला या भौतिक जीवनाचं ज्ञान अवगत होणार नाही. मग गुरूंनी त्याला काय केलं, दीक्षा तर दिली
आणि काय काळ त्यांच्याजवळ ठेवलं आणि म्हणाले, चल आता इथून निघायचं तू आणि या भौतिक जीवनाचं ज्ञान घेऊन यायचं. त्यावेळेस कसे संन्यास परंपरा असायची, त्यावेळेस गुरु शिष्याला या जगाचं ज्ञान घेण्यासाठी बाहेर तीर्थक्षेत्र करण्यासाठी पाठवायचे, तीर्थयात्रा करण्यासाठी. मग त्यावेळेस त्याला सांगितलं, चल उठ आता. गुरु जरा रागेट होते स्वभावाने, जसं काय नरसिंहाचा अवतार, त्यांचा स्वभाव इतका रागेट असायचा, कधी प्रेमाने बोलायचे नाही त्या संगती. चल उठ आता, निघ, तीर्थाटन करून ये आणि या जगाचं ज्ञान जोपर्यंत तुला अवगत होत नाही तोपर्यंत माझ्याजवळ यायचं नाही. आता गुरूंची आज्ञा. बिचारा उठला, तशीच काखेत झोळी घातली, एक कमरेला पंचा लावला, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि तसाच भ्रमंतीला निघाला. भ्रमण करत 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 अनेक जग फिरला. अनेक लोकांचे अनुभव आले, चांगल्या लोकांचे पण अनुभव आले, वाईट लोकांचे पण अनुभव आले, बऱ्याच लोकांचे अनुभव आले. कोणी त्यांना नावं ठेवले, कोणी त्रास दिला, कोणी धक्काबुक्की केली, अनेक काही गोष्टी घडल्या. साधू संतांचं जीवन सोपं नसतं बरं का, खूप अवघड जीवन असतं त्यांचं. का प्रत्येक जण श्रद्धा ठेवेलच त्यांच्यावर असं नाहीये. तर अनेक गोष्टींना सामोरे जाऊन सगळ्या परीक्षा उत्तीर्ण झाले आणि भ्रमण करत 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 ते आपल्या गुरुस्थानी आले. आता गुरु आई गुरु बाप, आता गुरूंशिवाय जाणार कुठे बिचारा. त्याच्यामुळे गुरूंना शरण गेला, तिथे बसला, पाणी प्यायला, प्रसाद घेतला आणि गुरूंना प्रार्थना केली. ज्या वेळेस त्यांचे गुरु तिथं सगळे शिष्य परिवार अनेक जण आले बसले, त्यावेळेस गुरु म्हणाले, काय रे, झालं का तुला सगळ्या जगाचं ज्ञान? त्याले, हो महाराज, तुमच्या कृपेने मला सगळे चांगला वाईट सगळे अनुभव आले मला. असं म्हणतो, हो गुरुराया, तुमच्या कृपेने आले. मग मला एक उत्तर दे. म्हणाले, माणूस मेल्यावरती नरकात जातो का स्वर्गात जातो हे मला सांग. आता असा अनुमान तर कोण लावू शकत नाही नक्की माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय. कोण लावणार? कोण पुण्यवान आहे कोण पापी तुम्हा आम्हाला काय माहिती. त्याप्रमाणे तो बोलला, सद्गुरू हे ज्ञान तर मला काय अवगत नाही बोलले. मग काय केलं तू जाऊन? बोलले, तू जाऊन काय केलं? एवढे 10 वर्ष तू वायाला घालवले, 10 वर्ष तू वायाला घालवले आणि 10 वर्षातनं मला तोंड दाखवतोय आणि बोलतो मला जन्म मृत्यूचं ज्ञान नाहीये, कोण नरकात गेले कोण स्वर्गात गेले मला ज्ञान नाही. मग करतो काय तू? माझी दीक्षा अशीच वायाला गेली. त्यावेळेस 2 मिनिटं शांतच झाला, मुखातनं शब्द निघेना, स्तब्ध झाला, विचार करू लागला, आता करायचं काय? गुरूंच्या समोर एक शब्द पण बोलू शकत नाही, कारण की बोलतात ना, गुरूंच्या आज्ञेत राहावं लागतं तरच तो शिष्य योगी होतो, अन्यथा होत नाही. पण गुरूंवर प्रेम, गुरूंची आज्ञा, गुरु सांगतील त्याचप्रमाणे ते तर ज्ञान मला अवगत नाहीये. तसाच उभा राहिला, हात जोडून बोलतो, गुरुराया मला माहिती नाही, तुम्हीच सांगा. गुरु तापले त्याच्यावरती, सगळं मीच सांगणार तर तू काय करणार बोलले. सर्व मीच सांगणार मग तू काय करणार? एवढ्या जोरात ओरडले तो घाबरला 2 मिनिटं. त्या गुरूंनी त्या धुनी असती म्हणजे यज्ञ असतो अशी गोल धुनी असते, त्याच्यात जळतं लाकूड उचललं, तो घाबरला तिथून. त्याला आपले गुरु नरसिंह आहे, आपल्याला इथून पळवाट काढायला पाहिजे. गुरु बोले, जोपर्यंत तुला हे जन्म मृत्यूचं ज्ञान होत नाही तोपर्यंत यायचं नाही माझ्याकडे. तसा बिचारा पळत सुटला बाहेर, नाहीतर त्या दांडक्याने मार खावा लागला असता त्याला. बघा, याच्या मागचं मर्म खूप मोठं आहे, याच्या मागचं जे तर्क आहे तो खूप मोठा आहे, समजून घ्या. कसं असतं, गुरु का परीक्षा बघतात शिष्याची? कशासाठी बघतात? माझा शिष्य राहू नये,
त्यांनीही गुरु व्हावं, हीच गुरूंची अपेक्षा असते. गुरु कधीही एखादा चांगला गुरु असतो, तो शिष्याला असं ज्ञान देतो, अर्धवट कधी ज्ञान देत नाही, अर्धवट हळकुंड्याने कधी पिवळं करत नाही. त्याला कसं लहानात लहानून राहायचंय हे पहिले गुरु शिकवतात. त्याला पहिले या भौतिक जीवनातलं ज्ञान कसं द्यायचं हे पहिले शिकवतात. कोणाबद्दल कसा आदर ठेवायचा, मान सन्मान कसा करायचा हे गुरु त्याला पहिले शिकवतात. आणि त्याच्यानंतर त्याच्या अनेक परीक्षा घेऊन त्याला उच्च अधिकारी बनवतात. सोपं नाही बरं का गुरु परंपरा, खूप अवघड आहे. डायरेक्ट मोक्षाचं द्वार. नुसती बाबागिरी करून जमत नाही, अर्ध्या हळकुंडाने पिवळं होऊन जमत नाही, कोणाला खोटं नाटं साधुगिरी करून जमत नाही. त्याला खरोखर अधिकार असावा लागतो, नाहीतर अन्यथा नरक प्राप्ती होते. हे असं आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे बरं का, आपल्या ग्रंथ पुराणांमध्ये लिहिलेलं आहे, आपल्या साधू संतांनी सांगितलंय. आणि ही कथा ही खरोखर घडलेली कथा आहे बरं का, खरोखर घडलेली कथा आहे. एका साधूच्या मुखातनं मी ऐकलेली कथा आहे. ते पण महान साधू आहेत, महान योगी आहेत, आयशांच्या मुखातनं ऐकलेली मी ही कथा आहे. माणूस उगाच सिद्ध होत नसतो, त्याला मानवातून त्याला देवपद प्राप्त होतं, त्यावेळेस तो खरा अधिकारी होतो. म्हणजे अशा काय गोष्टी गुरु आपल्या शिष्याची परीक्षा घेत असतात. आणि त्यावेळेस बिचारा असा भ्रमण करत करत सगळ्यांना विचारत चाललाय. एवढा मोठा ज्ञानवंत, पायापर्यंत जटा, दाढी पोटापर्यंत, पण त्याला माहिती नाही माणूस मेल्यावर नरकातच जातो का स्वर्गातच जातो. पण तो भ्रमण करत करत अनेक लोकांना विचारत कोणालाच याचं प्रश्नाचं उत्तर नव्हतं. अनेक साधूंना पण विचारलं, मोठ्या योग्यांना पण विचारलं, पण याचं प्रश्नाचं उत्तर त्याला कोणाकडेही मिळालं नाही. पण भ्रमण करत करत जात असताना एक असा बगीचा होता. त्या बगीचेमध्ये एका वेश्येचं झोपडं होतं बरं का, एका वेश्येचं झोपडं होतं. आणि त्याच्यामध्ये 2-4 वेश्या राहत होत्या. आणि त्यांनी पाहिलं, त्याला माहिती नाही ही वेश्याची झोपडी आहे का काय. बिचारा साधा भोळा साधू, आयुष्यभर तप केलेलं, जंगलात जाऊन, त्याला काय माहिती वेश्या कोण आणि काय कोण. तो गेला तिच्याजवळ, त्याच्याजवळ नाही गेला, त्याने लांबून पाहिलं, इथं 4-5 बाया आहेत आणि तिथं उभे राहिला. त्याला वाटलं त्यांच्याकडे भिक्षा मागूया आपण, पोटात बोलतात ना, काही झालं तर अन्न पाहिजेलच सगळ्यांना. तिथं उभा असताना त्या वेश्याने तिच्या मुलीला हाक मारली, ए बाहेर ये ग. ते एक मुर्दा निघालाय बाहेर, तिथं जाऊन चौकशी कर, तो नरकात गेलाय का स्वर्गात गेलाय. त्या वेश्येनी तिच्या मुलीला सांगितलं. तर मुलीनी बोली जशी आज्ञा, गेली बाहेर आणि पाहिलं सगळे आपले राम नाम सत्य हे, स्वामी नाम सत्य हे, कृष्ण नाम सत्य हे, सगळे आपले तसे बोलत चाललेत. आणि तसे बोलत जात असताना ती माघारी आली आणि तिच्या आईला सांगितलं, त्या वेश्येला म्हणली, तो व्यक्ती स्वर्गात गेला. हा साधू 2 मिनिटं हैराणच झाला. एवढ्या वर्ष तप केलं, त्या वेश्येच्या मुलीला माहिती आहे माणूस मेल्यावर स्वर्गात जातो का नरकात जातो. मी काय केलं एवढ्या वर्ष, हिने आयुष्यभर पापच केलं, तरी हिला माहिती आहे स्वर्ग काय आणि नरक काय. त्यांनी कुठलाही विचार न करता तो बोला, आता डायरेक्ट हिला लोटांगण घालायचं वेश्येला. बघा, याला साधू, याला शिष्य असं म्हटलं गेलेलं आहे. काय म्हटलं गेलेलं आहे, गुरु कसे शिष्याला लहानात लावून राहायला सांगतात. बघा कशी शिकवणूक असते गुरूंची, कशी शिकवण असते गुरूंची. तेच गुरु आपल्या शिष्याला शिकवतात. बेटा, कोणाचा अनादर करू नको, अहंकार करू नको, मद करू नको, मत्सर करू नको, कोणाला नावं ठेवू नको, कोणाचं नाव बदनाम करू नकोस. हे शिष्याला लहानात लावून राहायला शिकवतात गुरु. म्हणून शिष्याने पण बराच काळ गुरूंच्या सानिध्यात राहावं लागतं, तरच शिष्याला हे ज्ञान अवगत होतं, अन्यथा होत नाही. परीक्षा घेतल्याशिवाय शिष्य पण निर्माण होत नाही. त्यावेळेस तो शिष्य त्या वेश्येला गेला
जसं देवाला लोटांगण घालतो त्या पद्धतीने त्या वेश्याला लोटांगण घातलं. ती वेश्या 2 मिनिटं घाबरली. एवढा मोठा साधू, पायापर्यंत जटा, पोटापर्यंत दाढी, काय तेज आहे चेहऱ्यावरती, आणि हा मला लोटांगण घालतो. तिने बाबाजी बाबाजी उठा, तुम्ही काय करताय, तुम्ही पाप करताय, मला माझ्या पाया पडून, मी तर वेश्या आहे, तुम्ही तो पुण्यवान, तुम्ही देवाला प्राप्त केलेले, आम्ही तर पापच करतोय. तो बोला तसं नाही आई, तसं नाही माई बोलले, कारण की आजपर्यंत जे ज्ञान मला अवगत नव्हतं ते कसं काय तुला अवगत झालं. तेवढ्यात अजून एक मुर्दा बाहेर निघाला. तेवढ्यात आणखी एक मुर्दा बाहेर निघाला. त्यावेळेस तिने परत तिच्या मुलीला सांगितलं, जाग जाऊन बघ, तो नरकात गेलाय का स्वर्गात गेलाय, जाऊन बघ. ज्या वेळेस ती बाहेर गेली आणि सगळी चौकशी केली, परत आली आईकडे, त्यावेळेस आईला म्हणाली तो नरकात गेलाय. पहिला स्वर्गात गेला, दुसरा नरकात गेला. मग आईला सांगितलं, तो अजून अचंबित झाला. अरे काय ज्ञान आहे या मुलीला, म्हणजे ही वेश्या असून महायोगिनी आहे. त्याचा बर का भ्रम हा, इथं महायोगिनी आहे, हिला एवढं ज्ञान कसं काय अवगत, हिला कसं काय एवढं ज्ञान अवगत. मी एवढ्या वर्ष काय केलं मग गुरु सानिध्यात राहून, त्याची काय चुकी नाहीये. पण गुरु कसे शिष्याला घडवतात याच्या मागचं कारण बर का, बघा मी काय बोलतोय. गुरु शिष्याला कसे घडवतात, किती परीक्षा पाहतात, त्यावेळेस शिष्य इतका ज्ञानवंत होतो. म्हणजे बघा, वेश्येला पण शरण जावं लागतं, तिथं पण अहंकार गाळावा लागतो, मद मत्सर सगळं गाळून शरण जावं लागतं. असं नाहीये मी मोठा अधिकारी आहे, मी शहाणा आहे, मग मी अमुक मी करेल, मी तमुक करेल, ते चालत नाही. नाही तर कर्माची फळं आज ना उद्या भोगावी लागतात. कर्म ही परिपक्व असतात. कैरी कच्ची असली पण ती पिकते, आज ना उद्या गळून पडते म्हणजे पडतेच, ती शिक्षा होते म्हणजे होतेच. म्हणून शिष्यानी अर्धवट हळकुंडाने पिवळं होऊ नये. आणि मग तिला विचारलं त्या वेश्येला, माऊली तुम्ही मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. त्याला महाराज तुम्ही मला प्रश्न विचारणार, एवढं माझं सामर्थ्य नाही हो, इतकं माझं सामर्थ्य नाही, तुम्ही मला प्रश्न विचाराल आणि मी तुम्हाला उत्तर देईल. बघा कसं असतं, कारण की ती वेश्याच होती ना, तिला काय इतकं ज्ञान आहे. ते नाही, मला साक्षात तुझ्या देव दिसतोय बाबा, तुझ्या मुखातनं देव बोलतोय, तुला कसं काय माहिती कोण नरकात गेला आणि कोण स्वर्गात गेलाय. तिला मला काय विचारता बोलले, माझ्याच मुलीला विचारा ना. अरे बापरे, आईपेक्षा मुलगी भारी बोलली, म्हणजे आईपेक्षा मुलगी तपस्वी आहे. मग त्या मुलीला प्रार्थना केली. त्याले महाराज असं काही नाही हो, कसं आहे, ज्यावेळेस माझ्या आईने मला सांगितलं तू बाहेर जाऊन चौकशी कर, हा व्यक्ती नरकात गेलाय का स्वर्गात गेलाय, ज्यावेळेस ते मैद बाहेर निघालेलं, तो मुर्दा बाहेर निघालेला, त्यावेळेस त्याच्या मागे काही लोक कुजबूज करत होते. काय करत होते, बरं झालं मेला, काय बोलत होते, खूप पाप केली, आम्हाला खूप त्रास दिला, कधी लोकांचं चांगलं केलं नाही, कधी चांगलं करता आलं नाही, याचं वाटुळ होऊ, आता मेलाय काय वाटुळ व्हायचं बाकी राहिले. खूप त्याला शिव्या घालत होते लोक मागून. काय लोक बोलले, अरे मग कशाला मैताला, आता काय करणार, नातेवाईक पडतो ना म्हणून जावं लागतं. काय म्हणले, मेला दलिंद्रा नरकातच जाईल बोलले. काय बोलले ते तिने ऐकलं आणि आईला येऊन सांगितलं, तो नरकात गेला. बघा कसं असतं. म्हणून वाईट कर्म करू नये, पाप करू नये, कोणाचा अनादर करू नये, कोणाचा अपमान करू नये, लानात लावून राहावं. जर आपल्याला जर एखाद्याच्या गोष्टी आवडत नसतील तर त्याच्या संगती बोलू नये, लांबूनच निघून जावं. श्री स्वामी समर्थ. काय म्हणावं, पण कोणाचा अपमान करायचा कोणाला अधिकार नाही, नाही तर ते भोगावं लागतं. म्हणजे दुसरं कसं काय कळालं. दुसऱ्यांदा मी गेले, ज्यावेळेस दुसरा मुर्दा निघाला त्यावेळेस तिथे पण सगळे कुजबूज करत होते, पण ती कुजबूज चांगली होती बरं का. असा व्यक्ती परत येणे नाही. काय म्हटले, असा व्यक्ती समाजासाठी लाभला, आता परत असा व्यक्ती भेटेल किंवा न भेटेल, यांनी आमच्यासाठी खूप केलं,
आम्हाला धन दिलं, आम्हाला पाहिजे नाही ते पुरवलं, आमच्यासाठी धावून आला, प्रत्येक संकटाच्या वेळेस आमच्यासाठी आला. अशा काय गोष्टी लोक बोलत होते. काय बोलत होते? बोले हा नक्की स्वर्गात जाणार. काय म्हटले? हा नक्की स्वर्गात जाणार. कारण की बघा कसं असतं, या भूतलावरती चांगल्या माणसांची खूप गरज आहे का नाही मला सांगा? चांगली कामं करणाऱ्या माणसांची खूप गरज आहे या भूतलावरती. जशी तुम्हा आम्हाला साधू संतांची, चांगल्या माणसांची गरज आहे, तशी देवाला पण साधू संतांची, चांगल्या माणसांची गरज आहे. कारण की तो देवाजवळ गेला, कारण की तो देवाला आवडतोय, म्हणून देवाने त्याला लवकर बोलवलं आणि त्याच्याजवळ गेला, घेऊन गेले. म्हणजे बाबा माझ्याच जवळ बसून तू माझं भजन कर. देवाला पण आनंद वाटतो, माझा भक्त माझ्या जवळ येतोय. काय वाटतं? देवाला पण वाटतं माझा भक्त माझ्या जवळ येतोय. देव पण आशाला स्वतः जवळ नेतो, स्वर्ग प्राप्ती करून देतो. काय देतो? डायरेक्ट वैकुंठ, डायरेक्ट यमलोक नाही पहिल्यासारखं. म्हणजे अशा पण काय घटना असतात गुरु परंपरेच्या. जोपर्यंत कोळशातनं हिरा गुरु शोधत नाहीत, आणि ज्यावेळेस तो हिरा शोधला, त्या हिऱ्याला पण घासावं लागतं, माहितीये ना तुम्हाला? त्यावेळेस त्याला चमक येते. काय येते? आणि त्या हिऱ्याला घासून घासून गुरु इतके चमकदार करतात, तर लांबून आपल्याला पण कळतं बाबा हा हिराच आहे. म्हणजे त्याच्यावर गुरु कृपा झाली. काय झाली? आणि त्यावेळेस त्याला ते ज्ञान कळालं. माणूस नरकात जातो किंवा स्वर्गात जातो हे त्याला कळालं एका वेश्येच्या मुखेतून. आणि गुरूंची लीला बर का सगळी, सर्व गुरूंची लीला. कारण की त्याला एक ज्ञान अवगत नव्हतं, फक्त जन्म मृत्यूचा. म्हणजे माणूस नरकात जातो का स्वर्गात जातो, आणि त्याला सगळं ते ज्ञान अवगत झालं. आणि परत गुरूंच्या स्थानी गेला, गुरूंना प्रार्थना केली, नमस्कार केलं, आणि खाली मान घालून बसला. गुरु बोलले का रे, झालं का आता ज्ञान प्राप्त तुला? बोले हो गुरुराया, तुमच्या कृपेने झाले. मग गुरु हसायला लागले. आता कसं काय ज्ञान तुला अवगत झालं? आता कसा काय ब्रह्मज्ञानी झाला तू? मग बघा, ज्ञान नुसतं गुरूंच्या ठाईच मिळतं असं नाहीये. गुरु तुम्हाला बाहेरनं पण ज्ञान मिळवून देतात. आणि गुरूंनी त्याला असं घडवलं, तो महायोगी होऊन गेला. आज काय होऊन गेला? महायोगी होऊन गेला. लोक त्याची नावच काढू लागले. आणि बोलतात ना, म्हणून सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजियाची कांता काय भीक मागी, मनाची अयोगे सिद्धी पावी. अहो, गुरूंसारखा जर तुमच्या मागे पाठी भक्कम पहाडासारखा, डोंगरासारखा उभा असेल गुरु, आपले सद्गुरु, तर तुम्हाला भय कसलंय? अहो, अख्खं ब्रह्मांड तुमच्या समोर झुकू शकतो. यमाची हिंमत नाही तुम्हाला हात लावायची, कोणाची हिंमत नाही तुम्हाला हात लावायची, तुम्हाला गालबोट लावायची. इतकी ताकद निर्माण होते गुरु शक्तीमधून. आणि त्याच्यातनं त्या शिष्यालाही गुरुच घडवतात. अशी गुरु महिमा आहे. काय आहे बघा. म्हणून बोल ना, गुरु शिष्याचं नातं लय मोठं असतं, पण शिष्य बनणं पण सोपं नाहीये. तेवढी तारेवरची कसरत पण असते. आणि ज्यावेळेस शिष्य बनतो आणि गुरूंच्या नजरेत बसतो, गुरु मरसपर्यंत त्याच्यावर प्रेम करत राहतात. कुठलंही संकट आले तर त्याला धावून येतात आणि त्याच्या मागे भक्कमपणे उभे राहतात. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांनी स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचंय टाळ्यांच्या गजरामध्ये. काय करायचंय? हा,
म्हणजे महाराज जागृत व्हायला पाहिजे तुमच्या नामाने, तुमच्याकडे कृपादृष्टी व्हायला पाहिजे स्वामींची. चला सुरुवात करायची आहे. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष शिव गोरक्ष जय गोरक्ष जय जय गोरक्ष जय गोरक्ष नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय सद्गुरु शिव गोरक्षनाथ महाराज की जय सद्गुरु श्री गुरु महाराज की जय ओम श्री महालक्ष्मी माता की जय हर हर महादेव सर्वांना आदेश सर्वांनी प्रसाद घ्यायचा आहे खाली सांडू नका गाड्या पाहत पाहत आपल्या आपल्या घरी श्री स्वामी समर्थ नाम घेत घेत जा परत सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ